नमस्कार. आज आपण वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते बघूया. साहित्य बघूया. अर्धा किलो हिरवी वांगी, कांदा, ठेचा, कोथिंबीर, कढीपत्ता, सुके मसाले आणि तेल. तर सर्वात आधी आपण वांगी भाजून घेऊया. आता मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे. आता त्याच्यावरती वांगी व्यवस्थित ठेवायची आहे. नंतर गॅस पेटवून घ्यायचा आहे. वांगी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ही वांगी मी सर्व बाजूंनी भाजून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे व वांगी थंड करायला ठेवायचे आहे. आता वांगी थंड होत आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. आता मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी 2 पळ्या तेल गरम करायला टाकले आहे. तेल गरम झालेले आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की जिरे टाकूया. जिरे लाल झाले की 7-8 कढीपत्त्याची पाने टाकूया. ठेचा टाकून घेऊया. मी ठेचा करण्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या होत्या. ठेच्यामुळे भरताला खूप चांगली अप्रतिम चव येते. तुम्ही नक्की टाकून बघा. आता ठेचा चांगला परतून झालेला आहे. कांदा टाकूया. मी 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. तेही यात चांगले परतून घेऊया. कांदा परतून होतो आहे तोपर्यंत आपण वांगे सोलून घेऊया. वांगे सोलून झालेले आहे. आता वांगी थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया. आता फोडणी बघूया. आता कांदा चांगला परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला. हे सर्व चांगले मिक्स करून घेऊया व फोडणीमध्येच थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये सोलून घेतलेले वांगी टाकूया व मिक्स करूया. आता मॅश करत असतानाच त्याच्यामध्ये थोडे चवीपुरते मीठ टाकून घेऊया. चांगले मॅश करून घेऊया. मॅश करून झाल्यानंतर त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवून शिजून घेऊया. पुन्हा 2 मिनिटांनी झाकण खोलून त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता भरीत अप्रतिम दिसत आहे. फ्लेवर तर खूपच छान येतो आहे. आता गॅस बंद करूया. आता हे वांग्याचे भरीत ज्वारीची भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर अप्रतिम लागते. तांदळाच्या भाकरीबरोबर तर जबरदस्त लागते. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.